तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाट्रान्सको अंतर्गत विद्युत सहाय्यक भरतीसाठी निकाल कधी लागणार यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत होते। तर मित्रांनो, महाट्रान्सकोने आज दिनांक 6 मे 2025 रोजी विद्युत सहाय्यक पारेषण या भरतीचा निकाल जो आहे जाहीर केलेला आहे। यानुसार जे आहे सिलेक्ट लिस्ट, वेटिंग लिस्ट त्यांनी जाहीर केलेली आहे। दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी यासाठी परीक्षा घेण्यात आलेली होती। यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 10/2023 विद्युत सहाय्यक पारेषण कॉन्ट्रॅक्ट बेसिस ST स्पेशल ड्राईव्ह, तसेच ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 08/2024 विद्युत सहाय्यक पारेषण कॉन्ट्रॅक्ट बेसिस या दोनही ॲडव्हर्टाइजमेंटचा निकाल जो आहे तो त्यांनी आज जाहीर केलेला आहे। यामध्ये उमेदवारांची प्रोव्हिजनली सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट त्यांनी जाहीर केलेली आहे। या व्यतिरिक्त त्यांनी जे काही कॅन्डिडेट्स आहे त्यांचे मार्कसुद्धा जाहीर केलेले आहे। यामध्ये जे काही विद्यार्थ्यांनी पेपरला गेलेले होते त्या सर्वांची मार्क लिस्ट जी आहे त्यांनी यामध्ये जाहीर केलेली आहे। यामध्ये तुम्ही ॲनेक्स्चरवरती क्लिक करून तुम्ही तुमचे मार्क्स चेकआउट करू शकता। तर आता समजा तुम्हाला मार्क्स बघायचे राहिले तर तुम्ही येथे समजा पहिले ॲडव्हर्टाइजमेंट आहे 08/2024 साठी, तर ॲनेक्स्चर C वरती क्लिक करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला मी माझी वेबसाईटच्या आर्टिकलची लिंक देत आहे। त्यामध्ये या 6ही PDF लिंक डायरेक्ट डाउनलोडच्या तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहे। ड्राईव्हवरती PDF अपलोड केले आहे, तर तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आता उदाहरणार्थ तुम्हाला जे आहे विद्युत सहाय्यक पारेषण कॉन्ट्रॅक्ट बेसिस 08/2024 ची सिलेक्ट लिस्ट बघायची असेल तर ॲनेक्स्चर A वरती क्लिक करायचं आहे। आता आपण ॲनेक्स्चर A वरती क्लिक करूया। तर ॲनेक्स्चर A वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे आहे PDF लोड होते। याला लोड होऊ द्यायचं मित्रांनो। तर येथे बघू शकता हे PDF लोड झालेले आहे। तर यामध्ये जे आहे सब्जेक्टनुसार मार्क्स किती पेपरचा होता तर त्याचं दिलेलं आहे की येथे दिलेलं आहे मित्रांनो, प्रोफेशनल नॉलेजचे 50 प्रश्न 110 गुणांसाठी होते। ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि जनरल ॲप्टिट्यूड हे 40 प्रश्न 20 गुणाचे, त्यानंतर ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न 10 गुणाचे आणि मराठी लँग्वेज जे आहे 20 प्रश्न 10 गुणाचे, असे 150 मार्काचा पेपर होता, ज्याला यांनी जे आहे 100मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि 100मध्ये कन्वर्ट करूनच तुमचा जो निकाल आहे तो जाहीर केलेला आहे। तर यामध्ये जे आहे तुम्ही जे काही सिलेक्ट लिस्टमध्ये कॅन्डिडेटचे नावं आहे ते बघू शकता। ज्या उमेदवाराची निवड झाली आहे त्यांचे नावं यामध्ये तुम्हाला सिलेक्ट लिस्टला पाहायला मिळेल। तर येथे जे आहे किती कॅन्डिडेटनी 100पैकी 100 गुण घेतलेले आहेत तर तुम्ही येथे बघू शकता। जवळपास 11 कॅन्डिडेट्सने जे आहे येथे 100पैकी 100 गुण मिळवलेले आहे। त्यानंतर खाली 99, 96 अशा प्रकारचे गुणसुद्धा कॅन्डिडेटला मिळालेले आहे। तर मेरिटनुसार जवळपास 131 पानाचे जे आहे सिलेक्ट लिस्ट त्यांनी जाहीर केलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता परीक्षेमध्ये किती मार्क्स कॅन्डिडेटला मिळालेले आहे। काही कॅन्डिडेटला 20 ते 25 मार्कावरती सुद्धा सिलेक्शन झालं आहे। तर ते त्यांचं जे काही स्पेसिफिक कोटा आहे, जसे की स्पोर्ट्स पर्सन आहे किंवा दिव्यांगत्वाचा कोटा आहे, येथे शॉर्टमध्ये तेथे दिलेलं आहे की लॉंग फॉर्म काय आहे। WR म्हणजे वुमन रिझर्वेशन, EXS म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन, ESP म्हणजे स्पोर्ट्स पर्सन, त्यानंतर EM म्हणजे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, OR म्हणजे ऑर्फन, PA म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड आणि EA म्हणजे अर्थक्वेक अफेक्टेड, अशा प्रकारे इथे त्यांनी दिलेलं आहे। हे झालं मित्रांनो सिलेक्ट लिस्टचं। त्यानंतर वेटिंग लिस्ट जर बघितली तर वेटिंग लिस्ट ॲनेक्स्चर B वरती तुम्ही क्लिक करून बघू शकता। तर ॲनेक्स्चर B वरती आपण क्लिक करूया। ॲनेक्स्चर B वरती क्लिक केल्यानंतर जे आहे अशा प्रकारे PDF लोड होते। PDF लोड झाल्यानंतर येथे पुन्हा एकदा त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि येथे बघू शकता जनरलची वेटिंग जी आहे 80.27 पासून सुरू झालेली आहे। त्यानंतर जे काही तुमची कास्ट कॅटेगरी आहे त्या कॅन्डिडेटला चेक करायचं की तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार कॅन्डिडेटचं जे काही वेटिंग आहे ते कितीवरती गेलं आहे। जसं की ओपन झालं, OBC झालं,
तर ते तुम्ही इथे चेक करू शकता. हे नंतर जे आहे तिसरं आहे मार्कलिस्ट ऑल कॅन्डिडेट. यामध्ये ॲनेक्सर सीवरती क्लिक करून तुम्ही तुमचे मार्क्स चेकआउट करू शकता. तर इथे बघू शकता अशा प्रकारे PDF पुन्हा एकदा लोड होत आहे, कारण ही PDF थोडी मोठी आहे त्यामुळे याला वेळ लागू शकतो मित्रांनो लोड व्हायला. तर बघू शकता आपल्याकडे डाउनलोड होत आहे. जवळपास 3 ते 4 MBची ही PDF आहे. तर आता आपल्यासमोर हे लोड झालेले आहे. तर कॅन्डिडेटला येथे रोल नंबर टाकून सर्च करायचा आहे आणि रोल नंबर टाकून तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला जे आहे थिअरीमध्ये किती मार्क्स आहे, रिजनिंगमध्ये किती आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये, मराठीमध्ये, जनरल अवेअरनेसमध्ये किती मार्क्स आहे, तर याचे दिलेले आहे. 150 पैकी किती होते. त्यानंतर त्यांनी ग्रेसमध्ये कन्वर्ट केलं, त्यानंतर त्यांनी 100मध्ये कन्वर्ट केल्यानंतर किती झाले, तर त्याची टोटलसुद्धा त्यांनी इथे दिलेली आहे. तर एकूण 481 पेजची ही सुद्धा PDF आहे. ही झालं ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 08/2024. अशाच प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 10/2023साठी सुद्धा सिलेक्ट लिस्ट, वेटिंग लिस्ट आणि मार्क लिस्टसाठीच्या PDF त्यांनी जाहीर केलेल्या आहे. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो महापारेषणने दिनांक 6 मे 2025 रोजी हा निकाल जाहीर केलेला आहे. तुम्हाला किती मार्क्स मिळाले, तुमचं सिलेक्शन झालं की नाही हे खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचं काय मत आहे कट ऑफवरती हे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.